नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिरातीबद्दल इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट चंद्रपूर यांच्याकडचं आहे. तर यानुसार advertisement regarding employment of the personnel for hiring services on contractual basis चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमीसाठी आहे भरती. तर चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ॲडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट चंद्रपूर हॅज बीन कन्सिडर्ड वाईट महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट रेसोल्युशन. तर यानुसार जी जाहिरात आहे देण्यात आलेली आहे. जागा पाहू शकता याच्यामध्ये कोर्स डायरेक्टर आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट याच्यासाठीच्या एकूण जागा आहेत त्या 3 जागा आहेत. याच्यामध्ये पाहू शकता 2 फॉर रिटायर फॉरेस्ट आहेत आणि 2 फॉर अदर्स अशा 4 जागा आहेत. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन आहे 4 पोझिशनसाठी 2 फॉर रिटायर फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत. त्याच्यानंतर हू रिटायर इन द रँक ऑफ ACF अँड अबोव कॅन अप्लाय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच्या 2 आहेत कॅन्डिडेट्स हू आर रिक्वायर्ड टू होल्ड मिनिमम मास्टर डिग्री ऑर हायर इन द फील्ड ऑफ वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट फॉरेस्ट्री एन्व्हायरमेंट सायन्स. याच्यामध्ये मास्टर डिग्री आवश्यक आहे. त्यानुसारची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आहे याची माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर वर्क प्रोफाईल देण्यात आलेली आहे. कामाची जी डिस्क्रिप्शन आहे ते इथे चेक केलं जाऊ शकतं. पेमेंट स्केल आहे देण्यात आलेलं आहे. ग्रेड पे मानधन इथे बोलू शकता. ते पेमेंट स्केल देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. दुसरं पद आहे PTI अँड ड्रिल इन्स्पेक्टर. एकूण 2 जागा आहेत. तर यानुसार शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री इन फिजिकल एज्युकेशन, prior work experience regarding drill and march, past construction and training. त्याचबरोबर candidates should be able to conduct morning PT, team sports like volleyball, basketball, cricket, football etc. and drill with march past and ununiform trainees. त्यांच्यानंतर पेमेंट स्केल देण्यात आलेला आहे. पुढचे पद आहे रिमोट सेन्सिंग अँड GIS ट्रेनरसाठी 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम, GIS डिप्लोमा डिग्री, मिनिमम 3 years एक्सपिरियन्स आवश्यक आहे GIS ऑपरेशनमध्ये. त्याचबरोबर ट्रेनिंग एक्सपिरियन्स प्रेफर्ड आहे. कामाचे जे स्वरूप आहे देण्यात आलेलं आहे इथे पेमेंट स्केल. त्याचबरोबर 4थं पद आहे कम्प्युटर लॅब ट्रेनर. 1 जागा आहे. डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर सायन्स और इंजिनिअरिंग आणि पीपल विथ प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑफ लॅब हँडलिंग अँड लॅब मेंटेनन्स विल बी प्रेफर्ड. याच्यामध्ये शुड ॲबल टू टेच MS ऑफिस रिलेव्हंट सॉफ्टवेअर. यानुसार टर्म अँड कंडिशन्स पाहिले जाऊ शकतात. माहिती देण्यात आलेली आहे. अप्लाय कसं करायचं आहे ते ॲप्लिकेशन करण्यासाठी जी मेल ID आहे सबमिटेड म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत. त्याचबरोबर तुमचा ॲप्लिकेशन अर्ज फॉर्म आहे तो दिलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला मेल IDने हा जो मेल ID देण्यात आलेला आहे या मेल IDवर 18 मार्च 2024 पाठवायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ॲक्सेस देण्यात आलेला आहे. ही लिंक जी आहे त्या लिंकवर तुमचं जो ॲप्लिकेशन सिलेक्शन क्रायटेरिया त्याच्यासाठीचा फॉर्म देण्यात आलेला आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही चेक करू शकता. जो फॉर्म आहे अर्ज फॉर्म तो सबमिट करायचा आहे. त्याचा अर्ज फॉर्म सध्या ओपन नाही होत आहे पण तुम्ही चेक करू शकता. त्यासाठीची डिटेलमध्ये जी माहिती आहे ॲक्सेस करण्यासाठीची ती देण्यात आलेली आहे. अधिकृतचे जी लिंक आहेत ह्या नोटिफिकेशन PDF आहेत. इथे पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंटसाठीची जी माहिती आहे ही देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट जो आहे आताची जी ओपन केलेली आपण आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट. त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म जो तुम्ही ओपन करू शकता पुढे त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे दिलेल्या पद्धतीने. त्याचबरोबर तुम्ही तो मेलसुद्धा करू शकता. मेलसुद्धा करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे या मेल IDवर. आणि त्याचबरोबर तुम्हाला तो फिल आउट करायचा आहे. गुगल फॉर्म इथे देण्यात आलेला आहे. ह्या गुगल फॉर्मला फिल आउट करणंसुद्धा आवश्यक आहे. अशा पद्धतीने वेगळ्या पदाची जी भरती आहे वेगवेगळ्या जागांसाठीची त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म देण्यात आलेला आहे. हा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला प्रिंट करायचा आहे. त्याचबरोबर त्याचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स PDF स्वरूपात ॲप्लिकेशन फॉर्मसोबत जो दिलेला मेल ID आहे तो मेल IDवर तुम्हाला पाठवायचा आहे. त्याच्यानंतर पुढची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती कळवली जाईल अधिकृत साईटकडून. इथे पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली आहे 11 मार्च 2024 रोजी. सबमिशन फिल्ड ॲप्लिकेशनसाठी 18 मार्च 2024 वेळ देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन अलॉंग विथ CV याच्यामध्ये सबमिट करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस जी इंटरव्ह्यू आहे मुलाखत त्यासाठीची पुढची प्रोसेस केली जाईल. अशा पद्धतीने या भरतीसाठी
तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।